नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थी महिलेला आता ई-केवायसी करणं शासनाने बंधनकारक केलेलं आहे। आता बघा, याच्यामध्ये तुम्ही नेमकी ई-केवायसी कशी करायची त्याबद्दलची माहिती आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। परंतु बघा, महिलांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ज्यावेळेस तुम्ही ई-केवायसीची पद्धत अवलंबता त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टीची पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे। कारण याच्यामध्ये तुमचा जो आधारचा डाटा असतो तो OTPद्वारे जर तुम्ही चुकीची वेबसाईट निवडली तर तुमचा जो डाटा असतो तो चोरी होण्याची दाट शक्यता असते। त्याच्यामुळे महिलांनी जर तुम्हाला त्या गोष्टीची पूर्ण माहिती असेल तरच तुम्ही ई-केवायसी करण्याचा प्रयत्न करा। अन्यथा तुमच्या घरातील जर कोणी शिक्षित व्यक्ती असतील किंवा तुमच्या गावातील जे आधार सेंटर असेल किंवा CSC सेंटर असेल किंवा आपले सरकारी सेवा सुविधा केंद्र असेल तर या ठिकाणी जाऊन अगदी शासनाने अधिकृत वेबसाईट दिलेल्या वेबसाईटवरूनच तुम्ही आपली ई-केवायसी करून घ्यायची आहे की जेणेकरून तुम्हाला भविष्यात कुठल्याही डाटा चोरीचा अशा पद्धतीचं नुकसान होणार नाही। त्याच्यामुळे बघा, ई-केवायसी करताना महिलांनी घाई करायची नाही। आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं होते की ई-केवायसी करण्याची प्रक्रिया ही निरंतर चालू असते, परंतु शासनाच्या धोरणाचं पालन करणं हे सुद्धा जरी आपलं कर्तव्य असतं तरी याच्यामध्ये बघा थोडे तफावत आढळत होती। आता याच्यामध्ये एखादी चुकीची बाब कोणती होती, चुकीची म्हणता येणार नाही, एक उणीव कुठली होती तर बघा, याच्यामध्ये शासनाने काय सांगितलं होतं की ज्या महिला पात्र आहेत याच्यासाठी तर त्या महिलेचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। कारण त्या मोबाईल नंबरवर OTP जाणार आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं नंतर पुढची स्टेप की त्या महिलेचे पती किंवा वडील यांचा आधारवर सुद्धा एक मोबाईलचा त्यांच्या मोबाईलवर सुद्धा OTP जाणार आहे। परंतु बघा, काय वेळेला काय होतं की महिलांचे पती पण मयत असतात आणि त्यांचे वडील सुद्धा दुर्दैवाने मयत असतात। मग अशा महिलांनी काय करायचं तर याविषयी शासनाचं अगदी ठोस पाऊल नव्हतं आणि त्याच्याच निमित्ताने किंवा अजून काही तांत्रिक गोष्टी असतील यामुळं थोड्या दिवसासाठी शासनाची जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे ती शासनाने तांत्रिक कारणामुळे थांबवलेली आहे। त्याच्यामुळे ज्या कोणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पात्र लाभार्थी महिला असतील त्यांनी जरी समजा शासनाने येत्या 2-4 दिवसामध्ये वेबसाईट चालू केली तरी तुम्ही घाई करू नका। कारण शासनाची एखादी योजना असेल किंवा शासनाची एखादी काही बाब असेल तर त्या बाबीची पूर्ण सत्यता असेल, त्या बाबीची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्या बाबीची कोणतीही तुमचा जो डेटा असतो तो डेटा देऊ नका। कारण जर एखाद्या गोष्टीची आपल्याला पूर्ण माहिती नसेल तर ती माहिती आपण कशामुळे देत आहोत याची आपल्याला सत्यता किंवा त्याची पूर्ण माहिती असणं तेवढंच गरजेचे आहे आणि ते आपल्या हिताचे सुद्धा आहे। त्याच्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी केवायसी आहे ती आता प्रत्येक महिलेला द्यायची आहे। याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महिला आहेत, त्याच्यामुळे डिजिटल चोरीचं प्रमाण सुद्धा याच्यामध्ये वाढू शकतं। त्याच्यामुळे महिलांनी शासनाने दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपली ई-केवायसी करायची आहे। आता याच्यामध्ये जर कोणाला माहीत नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील कोण शिक्षित व्यक्ती असतील त्यांच्याकडून माहिती समजून घ्या। त्यानंतर तिथेही नाही कळाली तर CSC सेंटरला जाऊन तुम्ही ती माहिती भरू शकता आणि त्या योजनेचा भविष्यामध्ये लाभ घेऊ शकता। त्याच्यामुळे महिलांनी ही खबरदारी घ्यायची की तुम्ही चुकीच्या वेबसाईटवरून तर तुमची ई-केवायसी करत नाही ना। जर असे करत असाल तर तुम्हाला धोका उद्भवू शकतो आणि त्याचीच काळजी म्हणून तुम्हाला हे सांगण्यात येत आहे की तुम्ही तुमच्या घरातील शिक्षित व्यक्तीकडून तो फॉर्म भरा किंवा जवळचं CSC सेंटर असेल किंवा आधार सेंटर असेल किंवा तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही तुमच्या तालुका लेवलच्या ज्या ICDS म्हणजे महिला आणि बाल विकास खाता असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करू शकता आणि त्या संबंधीची पुढील माहिती मिळवू शकता। धन्यवाद।